पूर्ण देशभरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनित्राताई, या तिघांच्या नेतृत्वामध्ये या 17 ठिकाणच्या असणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका या 18 तारखेला होऊ घातलेल्या आहेत. सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे 100% जिंकून येतील अशा पद्धतीची सर्व ठिकाणी महायुतीचे असणारे त्या ठिकाणचे नेते मंडळी हे प्रयत्न करत आहेत. आज संभाजीनगर जालना या विधान परिषदेच्या असणाऱ्या या निवडणुकीच्या तयारीसाठी आज ही बैठक झाली. महायुतीचे सर्व नेते, पालकमंत्री शिरसाटसाहेब असतील, अतुल सावेजी असतील, मुंबळे मामा असतील, अब्दुल सत्तारजी असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादीचेही सर्व नेते हे या सगळ्या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व नगरसेवकही या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी मतदान कसं करावं, इथले असणारे महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांचं 2 नंबरला असणारं नाव, त्यांच्यासमोर पहिल्या पसंतीचं मतदान देण्यासंदर्भात पूर्णच्या पूर्ण माहिती ही मतदारांनाही देण्यात आली आणि 18 तारखेला 100% मतदान हे करून घेतलं पाहिजे. हे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणी कुठे काम करावं. 7 ठिकाणच्या असणाऱ्या इथे मतदान केंद्र आहेत. महायुतीचे सर्वच्या सर्व ठिकाणी नेते, सर्व आमदार, तिथले असणारे महापौर, सर्व पदाधिकारी यांची असणारी जबाबदारी ही आज पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी तय झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील. तर दुसरा विषय असा आहे की सोलापूरमध्ये माळशिरसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एक टेम्पो विहिरीमध्ये पडला आहे आणि 14 जणांचा मृत्यू झाला आहे. काही मदत करणार नाही, मला या संदर्भात काही कल्पना नाही, परंतु सरकार म्हणून त्या संदर्भात जी मदत असेल ती मदत नक्की केली जाईल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.